नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता सगळेजण बसलेले असतात. तेव्हा सुगंधा म्हणत असते, "अरे दिनेश, अरे कुठे आहे गायत्री? अजून कशी नाही आली आहे ती? हे बघ, तू एक काम कर, तिला फोन कर आणि विचार कुठे आहे ती." तेव्हा दिनेश म्हणत असतो, "अगं आई, सांगितलं ना, ती आज नाही येणार आहे. तिची वाट बघू नका. जे काही कार्यक्रम आपल्याला उरकून घ्यायचे आहेत ना, ते आपण उरकून घेऊया. लक्ष्मीपूजनसुद्धा बाकी आहे आणि आमच्या सगळ्यांचं औक्षणसुद्धा करायचं आहे ना तुला." तेव्हा सुगंधा म्हणत असते, "हे बघ, तू एक काम कर, तू फोन कर आणि माझ्याकडे दे. मी तिच्याजवळ बोलते आणि तिला विचारते की सूनबाई कधी येतेस म्हणून." तेव्हा इथे दिनेश म्हणत असतो, "अगं आई, ते सगळं राहू दे. आधी तू आमच्या सगळ्यांचं औक्षण करून घे बरं. तोपर्यंत आम्हाला फराळ खायला मिळणार नाही आहे." तेव्हा इथे आता सगळेजण लाईनीमध्ये बसलेले असतात औक्षणासाठी. तेव्हा इथे सुगंधा आता मानसीपासून ते अगदी तेजस, सूरज, दिनेश, तर इथे नाना, बंटी, त्याचबरोबर इथे आभा, सगळ्यांचं औक्षण अगदी एक साथ करून घेते. तेव्हा इथे सुगंधा औक्षण करून झाल्यानंतर सगळेजण जाण्याच्या आधीच तेजस सगळ्यात आधी उठतो आणि जाऊन आता फराळाची जागा अडवतो आणि फराळाचं ताट आता दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवतो. तेव्हा सगळेजण धावत पळत आता फराळाच्या ताटाजवळ जातात आणि म्हणतात, "ए तेजस, आम्हाला पण खायचं आहे." असं दिनेश आणि सूरज म्हणत असतो. आबासुद्धा म्हणत असते, "ए दादा, हात काढ बाजूला." तरीसुद्धा तेजस काही बाजूला व्हायला तयारच नसतो. तेव्हा इथे मानसी म्हणते की "राष्ट्रहित बाजूला व्हा." तेजस म्हणतो, "नाही नाही, मी नाही होणार." तेव्हा इथे मानसी म्हणत असते की "राष्ट्रहित बाजूला व्हा. आधी सगळ्यांना खाऊ द्या, सगळ्यांनी तोंड गोड करू द्या, मग तुम्ही खायचं." तेव्हा इथे आता मानसी म्हणाल्यानंतर तेजस लगेचच मागे होतो. तेव्हा आबा म्हणत असते की "बघा बघा, आता हा सुद्धा बायकोचा बैल होतोय की काय? बायकोच्या पदराखालचं मांजर." तेव्हा इथे आता गप्पच बसतो तेजस. तेव्हा दिनेश मात्र त्याला हसायला लागतो. तेव्हा इथे तेजस म्हणतो, "अरे बापरे, तुला हसायला येतं आहे का ह्या वाक्यावरती?" त्यानंतरला आता सगळेजण इथे लाडू, करंजी, शंकरपाळ्या, चकली सगळेजण उचलतात. त्यानंतरला इथे गायत्री नसल्यामुळे आता सुगंधा म्हणत असते की लक्ष्मीपूजन कसं होणार, ती मात्र त्या विचारात असते. तर इथे मानसी आता तिच्या हाताने एक चकली नानांना देत असते. त्याच्यानंतरला बंटी म्हणत असतो की "ए काकू, मी तुम्हाला दोघांना इथे लग्नामध्ये एकमेकांना भरवताना नाही बघितले, कारण मी लग्नाला नव्हतो ना. तेव्हा तुम्ही दोघंजण आता एकमेकांना चकली भरवा." तेव्हा इथे आभासुद्धा म्हणते की "हां दादा, तुम्ही दोघांनी एकमेकांना घास भरवलेला नाही आहे, तुम्ही एकमेकांना घास भरवा बरं." तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की "कशाला घास, कशाला भरवायला पाहिजे, माझी मी खातो." तेव्हा बंटी म्हणतो, "नाना आजोबा सांगा ना." तेव्हा इथे तेजस म्हणतो की "हां ठीक आहे, नाना म्हणतील तसं." तेजसला माहिती असतं की नाना काही भरवायला वगैरे सांगणार नाही, म्हणजे त्याला मानसीला भरवायला लागणार नाही. तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, "तेजस, चला एकमेकांना भरवा." तेव्हा इथे दिनेश म्हणतो, "अरे तेजस, अरे बाबा, आत्ताच काय ते एकमेकांना प्रेमाने भरवायचं, उखाणे घ्यायचे, नाहीतर लग्न झाल्यानंतर काही दिवसांपुरतंच हे मर्यादित असतं. नंतर काय होतं ते जिवंत उदाहरण तुझ्यासमोर बसलं आहे, बघतोयस ना, तेव्हा भरव बाबा." तेव्हा इथे तेजस आता सगळ्यांच्या सांगण्यावरून आता उभा राहतो. मानसीला काहीच हरकत नसते. तेजस थोडा एक पाऊल मागे आलेला असतो. त्यानंतरला इथे सुगंधा म्हणते, "मानसीच्या हातामध्ये जी चकली आहे ना, तीच भरव बरं." आणि इथे तेजस आता मानसीला चकली भरवतो. त्याच्यानंतरला सुगंधा म्हणते, "आता तीच चकली उष्टी आता मानसी तेजसला भरवणार. चला चला भरवा." तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो, "कशाला? तीच चकली कशाला? त्या काय म्हणतील, यांच्या घरामध्ये पूर्ण काही खाऊ पण देत नाही वाटतं, अर्धी अर्धी खायची चकली, याला काय अर्थ आहे?" तेव्हा सुगंधा म्हणते, "अरे गप्प बस तू, असं ती काही बोलणार नाही आहे. नवरा बायकोने एकमेकांचं उष्टच खायचं असतं." तेव्हा तेजस म्हणतो, "नाही, अजिबात नाही, मी कधीच कुणाचं उष्ट खात नाही, अजिबात नाही खाणार आहे मी." तेव्हा दिनेश म्हणतो, "कधीपासून हे ठरवलंस?" तेजस म्हणतो की "आत्तापासून. लक्ष्मीपूजन आहे, अंघोळ केल्यापासून मी ठरवले की आज मी कुणाचं काहीच उष्ट नाही खाणार." तेव्हा सुगंधा म्हणत असते, "अरे गप्प बस तू, लहान असताना आभाच्या हातातून तिची आईस्क्रीम ओढून ओढून खायचास, मला काय माहिती नाही आहे का?" तेव्हा तेजस म्हणतो, "आई, अगं तेव्हा मी खरोखर लहान होतो, आता मी लहान आहे का?" सुगंधा म्हणते, "बोलण्यात वेळ वाया घालू नकोस, सुनबाई कधीपासून वाट बघते, मानसी भरव त्याला." तेव्हा मानसी आता तेजसला सुद्धा चकली भरवते. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात, बंटीसुद्धा. तेव्हा तेजस त्याच्याकडे बघून आता तोंड वाकडं करतो आणि तो सुद्धा टाळ्या वाजवतो.
त्यानंतरला सगळेजण बसून आता फराळ खात असताना तेजस सगळ्या चकल्या उचलतो आणि स्वतःच्याच हातामध्ये घेतो खाण्यासाठी, कारण त्याला चकली खूप जास्त आवडत असते. तेव्हा दिनेश म्हणत असतो, अरे हे काय, दरवर्षी ना हा सगळ्या चकल्या हातामध्ये घेतो आणि मला सगळ्या इथे शंकरपाळ्या खाव्या लागतात. तेव्हा तेजस कुणाकडेही लक्ष देत नाही, तो सगळ्यांकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्या चकलीवरती तो कॉन्सन्ट्रेट करत असतो. त्यानंतरला खात असताना त्याला खूप जास्त शिंका येत असतात. आता शिंका येत असताना सुगंधाचं लक्ष त्याच्याकडे जातं. सुगंधा विचारते, तेजस काय झालं रे, तुला सर्दी झाली आहे का? तेव्हा आभा म्हणते, वहिनी काल तुम्हाला एक पांघरूण दिलं होतं ते तुम्ही दोघांनी अंगावरती नाही घेतलं का? तेव्हा इथे आता तेजस मात्र गप्पच बसतो. तेव्हा मानसीला आठवतं, ती जेव्हा तेजसला पांघरूण द्यायला गेलेली असते तेव्हा तेजस म्हणतो की नाही, नको नको, मला काही थंडी वगैरे लागत नाही, अजिबात मला थंड लागत नाही, मला तर खूप जास्त गरम होतं म्हणून तर मी अंगावरती काही घेत नाही. ते आता इथे कळतं मानसीला की तेजस खोटं बोलला तिच्याबरोबर आणि म्हणून ती थोडीशी रागवते. आणि तेवढा तेजस आता सारवासारव करण्यासाठी म्हणतो की घ्या घ्या, शंकरपाळी घ्या, करंजी घ्या, तोंड गोड करा. तेव्हा इथे मानसी आता रागानेच त्याच्यातून एक चकली उचलते तर आणि त्याच्याकडे बघतच असते ती. तर इथे आता लक्ष्मीपूजनाचा वेळ झालेला असतो, कारण गायत्रीला काही यायला टाईमच नसतो. त्याच्यामुळे सुगंधा आता मानसीला लक्ष्मीपूजन करायला सांगते. त्याच्यामध्ये दिनेशने सांगितलेलं असतं की आज काही गायत्री घरी येणार नाही आहे, तेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजनसुद्धा उरकून घ्या, तिची वाट बघू नका, नाहीतर उशीर होईल. तेव्हा इथे आता मानसीला तो मान दिलेला असतो. मानसी आता लक्ष्मीपूजन करणार असते. तिने सगळी सजावट वगैरे केलेली असते आणि इथे बंटी तिला आता सगळ्याचं महत्त्व विचारत असतो की इथे आता आपल्या इथे तर विठ्ठलाची मूर्ती नव्हती, ती इथे कशी आली, मग हा कुणाचा बाप्पा आहे, आपण याचीसुद्धा पूजा करायची का, ह्या बाप्पांची पण पूजा करायची का, सगळं इथे आता विचारत असतो बंटी. आणि तो विचारतो की लक्ष्मी कोण आहे, त्याच्यानंतर रुक्मिणी कोण आहे. तेव्हा इथे आता मानसी त्याला सगळ्याचं महत्त्व पटवून देते. त्यानंतरला इथे सुगंधासुद्धा त्याला म्हणते की बंटी, तुला मी नंतर गोष्ट सांगेन, त्याच्यामध्ये सगळं समजेल तुला, आता काकूला पूजा करू दे, मानसी तू पूजा करून घे. तेव्हा मानसी आता नानांकडे बघते. नाना म्हणत असतात की हा लक्ष्मीच्या पूजेचा मान असतो घरच्या सुनेचा, हा सुनेला मान दिलाय तो म्हणजे सुगंधाने दिलाय गायत्रीला. गायत्री आता नाही आहे, पण इथे पूजासुद्धा राहायला नको आहे. मग आता गायत्री नाही आहे, मग सगळे अधिकार जातात सुगंधाकडे. सुगंधाने सांगितले तुला, त्याच्यामुळे आता जे काही सुगंधा सांगेल ते मला मान्य आहे. तेव्हा इथे पूजा झाली तरी चालेल अशी परवानगी आता नानांनीसुद्धा दिलेली असते. त्यामुळे इथे आता मानसीला पूजा करण्यासाठी काही प्रॉब्लेम नसतो. तर इथे मानसी नानांच्या शब्दापुढे जात नसते, ती आता पूजा करायला जाणार. तेवढ्यातच इथे मानसी म्हणत असते की मावशी, माझी आई पूजा करत असताना सोन्याचा दागिनासुद्धा ठेवते, आपल्याकडे आहे का काही सोन्याचं? तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते की नकली फुलं कशी काय ठेवायला देऊ, नकली तर काही ठेवू शकत नाही. तेव्हा इथे तेजसच्या लक्षात येते परिस्थिती. तेजस म्हणतो, आओ मिस लकी चांप, हे बघा आता सोन्याचा दागिनाच हवा आहे ना, माझ्या आजोबा आहेत ना, आजोबा, जेव्हा मी एका स्पर्धेमध्ये विजेता झालो होतो तेव्हा माझ्या आबांनी मला एक सोन्याची अंगठी गिफ्ट केलेली आहे आणि ती अंगठी आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही तीसुद्धा तिथे ठेवा आणि तिचीसुद्धा पूजा करा, आम्हाला तर आनंदच होईल. घ्या घ्या, माझी ही अंगठी सोन्याची घ्या, खूपच मौल्यवान आहे, तीसुद्धा त्याच्यात ठेवा आणि पूजा होऊ द्या. तेव्हा इथे माणसे म्हणते, राष्ट्रहित तुम्ही पण ना काही बोलता. त्याच्यानंतरला इथे तेजस म्हणतो की नाही, काही बोलत नाही, खरोखर माझ्या आजोबांनीच दिलेली अंगठी आहे मला. त्यानंतरला मानसी आता पूजेसाठी ती अंगठीसुद्धा ठेवते आणि पूजा करायला जाणार. त्याच्या आधीच इथे गायत्री आलेली असते. गायत्री आता घाईघाईने येत असते, कारण तिलासुद्धा माहिती असतं की घरी लक्ष्मीपूजन आहे. ती जरी दुसरीकडे कुठे गेली असेल आपल्या वडिलांना भेटायला, तरीसुद्धा तीसुद्धा वेळेवरती येण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतरला इथे दिनेश म्हणत असतो की अगं थांबू नकोस तू मानसी, गायत्री काही येणार नाही आहे, तू उरकून घे बरं पूजा. तर इथे दिनेशने सांगितल्यानंतर आता मानसीसुद्धा पूजा करायला जाणार. तेवढ्यातच तिथे गायत्री आहे, त्यांनी म्हणते, मानसी 1 मिनिट. तेव्हा इथे मानसी म्हणते की तुझी हिंमत कशी झाली मी नसताना पूजा करायची, तू विसरली आहेस का, लक्ष्मीपूजनाचा मान या घरच्या सुनेचा असतो आणि अजूनही नानासाहेबांनी तुला या घरची लक्ष्मी म्हणून किंवा सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे, मग तू का म्हणून इथे पूजेला बसलीस. हे बघ आताच्या आता इथून उठ बरं. आणि तिच्या हातातून ती आता ताटसुद्धा घेते.
ते तबकसुद्धा घेते आणि म्हणते की हा मान फक्त माझा आहे, की या घरामध्ये आता खोटं बोलून जशी शिरलीस तसा माझा मानसुद्धा तुला आता हिरावून घ्यायचा आहे. हा मान फक्त माझा आहे. काय हो सासूबाई, माझी वाटसुद्धा बघता नाही आली का तुम्हाला? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, वहिनी वहिनी जरा शांत शांत हो. त्याच्यानंतरला इथे गायत्री म्हणत असते, का शांत होऊ मी? सांग ना, का शांत होऊ? अरे तुम्ही दोघांनी कसं लग्न केलं आहे तुम्हाला पण माहिती आहे ना. तुमचं लग्न अजून कुणी स्वीकारलं आहे का? नानासाहेबांनी तुझ्या बायकोला सुनेचा दर्जा दिला आहे का? मग तरीसुद्धा हा मान माझा हिरावून घेण्याची हिची हिंमत कशी झाली? आणि इथे सासूबाई, तुम्ही तरी हिला कसा माझा अधिकार दिलात हो? माझी वाट नाही बघू शकलात तुम्ही. तेव्हा सुगंधा म्हणते, मी इथे दिनेशला विचारलं होतं, तो म्हणाले की आज तू येणार नाही आहेस म्हणून. तेव्हा गायत्री म्हणते, का का नाही येणार मी तर येणारच होते ना. एरवी तर दरवर्षी सारख्या मला फोन करता, माझ्या मागे पुढे करत असता आणि माझ्याकडून पूजा करून घेता, सुनबाई हे कर, सुनबाई ते कर, असं सातत्याने मला सांगत असता. आणि आता ह्या वर्षी काय झालं? माझी वाटसुद्धा बघितली नाहीत, लगेच नवीन सुनेला मान दिलात की काय माझा? तेवढ्यातच इथे आता तुम्हाला शिक्षा मिळणार, पण तुमची शिक्षा नानासाहेबांना मिळणार. मी आधीच सांगितले हो की नाही? जो मी नसताना इथे चूक करणार त्याची शिक्षा नानासाहेबांना भोगावी लागणार. आणि आतासुद्धा तेच होणार आहे. नानासाहेब चला, आता शिक्षेसाठी तुम्ही पात्र झालेले आहात. तेवढ्यातच इथे आता बंटी म्हणतो की मम्मा. तेव्हा बंटीला तिथे बघून आता गायत्री खूपच जास्त सरप्राईज होते. ती म्हणते, अंश तू इथे ये बाळा, इकडे ये. तेव्हा ती विचारते, तू कधी आलास? कोण घेऊन आलं तुला? गायत्रीला वाटतं की तेजस घेऊन आलाय की काय. तेव्हा इथे दिनेश घाबरतो. तेव्हा बंटी म्हणतो की नाही, मला इथे बाबा घेऊन आले. तेव्हा गायत्री म्हणते की दिनेश तू? तेवढ्यातच दिनेश म्हणतो, अगं मी काय करू? मी त्याला भेटायला गेलो होतो, त्यानेच हट्ट केला आणि मागे पडला, म्हणून मला त्याला घेऊन यावं लागलं. मी तुला खूप फोन केले होते विचारायला, पण तू माझा फोनच उचलला नाहीस. तेव्हा इथे बंटी म्हणतो, अगं मम्मा, मला बाबा भेटायला आले होते ना, तेव्हा मी त्यांना विचारलं की घरी सगळे कसे आहेत. तेव्हा त्यांनी मला सांगितलं तेजस काकाचं लग्न झालं आहे, घरी नवीन एक काकू आली आहे आणि म्हणून मला त्यांना भेटायचं होतं, म्हणून मी हट्ट केला आणि मी चालू. त्यानंतरला गायत्री आता जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेलेली असते तेव्हा एक एन्व्हलप तिच्याकडे असतं. ते एन्व्हलप खाली पडतं. तेजस ते उचलायला जाणार, तेवढ्यातच गायत्री ते उचलून ठेवते. बंटी म्हणतो की मम्मा, मला पण पैसे दे ना, आपणसुद्धा पैशांची पूजा करूया. तेव्हा गायत्री आता पैसे काढून ते बंटीला देते. बंटी ते नेऊन ठेवतो आणि म्हणतो की पैशांची पूजा आपण का करतो? तेव्हा गायत्री म्हणते, कारण पैसा ही सुद्धा लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीची पूजा आपण जर केली ना तर ती आपल्यावरती प्रसन्न होते आणि पैशांची भरभराट, लक्ष्मीची भरभराट आपल्या घरामध्ये होते, म्हणून आपण इथे लक्ष्मीची पूजा करतो. त्यानंतर केरसुणी इथे का ठेवतात? तेव्हा इथे मानसी म्हणते, केरसुणीसुद्धा लक्ष्मीचं रूप आहे, कारण केरसुणी जर घरामध्ये असेल ना तर केर कचरा, जी काही नकारात्मक शक्ती आहे म्हणजे निगेटिव्हिटी, तीसुद्धा बाहेर निघून जाते आणि आपलं घर स्वच्छ आणि निर्मळ होतं. तेव्हा तेजस म्हणत असतो, निगेटिव्हिटी बाहेर जाते, मग अजून या का इथे आहेत? तुम्ही का माझ्यासमोर उभ्या आहात? अहो जा वहिनी जा, अहो मान हवा आहे ना तुम्हाला, मान. त्याच्यामुळे जा, त्या पाटावरती बसा आणि तुमचा मान घ्या. मोठ्या सुनेचा तुम्हाला मान दिला जातोय. जा मिस लकीच्या, या इथे या. तेव्हा इथे आता मानसी घाबरत असते, कारण तेजस तिथे गायत्रीला अजिबात घाबरत नसतो आणि तिला वाटेल तसं बोलत असतो. तेव्हा इथे आता मानसी उठते आणि जाऊन तेजसच्या शेजारी जाऊन उभी राहते. तेजस म्हणतो की चला, आता आमच्या वहिनी ज्या इथे केळ्यांचे वेफर्स घालून कानामध्ये आलेल्या आहेत, आता त्या इथे बसून लक्ष्मीपूजनाचा मान स्वीकारणार आहेत आणि पुढची लक्ष्मीपूजनाची पूजासुद्धा त्याच करणार आहेत. जा वहिनी जा, जाऊन बसा बरं तिथे, तुमचा मान तुम्ही घ्या. आणि इथे गायत्री बसत असताना म्हणते की काय मग सासूबाई, मी पूजा केली तर चालेल ना? तेव्हा इथे सुगंधा म्हणते, हो चालेल ना. त्यानंतरला इथे गायत्री बसते आणि ती आता इथे औक्षण वगैरे करते, पूजा वगैरे करते. आणि इथे मानसीला मात्र वाईट वाटत नाही. ती अजिबात या गोष्टी मनालासुद्धा लावून घेत नाही. ती जाऊन तेजसच्या शेजारी उभी राहते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. आता इथे मानसीची बहीण आणि आई दोघीजणी आलेले असतात. तेव्हा गायत्री म्हणते इथे संपदाला की आता आलाच आहात ना, इथे राहा आता, उभ्या राहा. तेव्हा इथे संपदा उभी राहते. तेव्हा गायत्री म्हणत असते की मानसीचे बाप गेल्यापासून तुमच्या अंगावरती कुणी साडीसुद्धा ठेवली नसेल ना, थांबा मी तुमच्या अंगावरती साडी टाकते. आणि इथे गायत्री म्हणते की सासूबाई, एक साडी तरी आणा हो.
तेव्हा सुगंधा जाऊन आता एक साडी आणते, तेव्हा गायत्री ती साडी आपल्या हातात घेते आणि इथे संपदाच्या अंगावरती फेकून देते. तेव्हा इथे आपल्या आईचा झालेला अपमान मानसीला सहन होत नाही आणि मानसी आपल्या आईच्या खांद्यावरती गायत्रीने फेकलेली साडी घेते आणि आता गायत्रीकडे रागाने बघत असते. मानसीला तिच्या वागण्याचा खूपच जास्त राग आलेला असतो.